आता आपण काय करू, फ्रंट प्लेन घेऊ. फ्रंट प्लेन मध्ये ही ऍक्सिस ड्रॉ करू ओरिजिन वरती, व्हर्टिकल ऍक्सिस. त्यानंतर मग ह्या लाईन पासून ड्रॉ करायचा. इथे खाली जर का बघितलं तर इथे हा चॅम्फर दिलेला आहे. इकडची जी लेंथ 1 आहे आणि इकडची जी लेंथ 0.5 दिलेली आहे. आता इथून इथपर्यंत ही स्टेप दिलेली आहे. 4 ची लेंथ आहे. 49.6 चा डायमीटर आहे आणि 50 चा डायमीटर आहे. म्हणजे हा झाला 50 चा डायमीटर आणि त्याला 49.6 चा डायमीटर. तर इथे मी फ्रंट प्लेन सिलेक्ट केला. त्यानंतर मग स्केच मध्ये जायचं, सेंटर लाईन सिलेक्ट करायची, व्हर्टिकल घेऊ आपण आणि इन्फायनाइट घ्यायची. या ओरिजिन पॉइंटला मी क्लिक करतो. त्यानंतर मग लाईन कमांडनी फ्रंट प्लेन घेतल्यानंतर सेंटर लाईन ड्रॉ करू. व्हर्टिकल वरती इथे सेंटर लाईन ड्रॉ केलेली आहे. आता लाईन कमांड घेऊ. लाईन कमांड मध्ये जर का बघितलं तर ही या पॉइंट पासून इकडे हॉरिझॉन्टल लाईन आहे. इथून ही हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करतो. ओके. त्याच्यानंतर मग व्हर्टिकल लाईन ड्रॉ केली. इथून ही हॉरिझॉन्टल लाईन आहे. ओके. त्याच्यानंतर मग परत व्हर्टिकल लाईन आहे. एल शॉर्टकट आहे लाईन साठी. फक्त एल दाबायचं. इथून इथे लाईन ड्रॉ केली. ओके. त्यानंतर मग व्हर्टिकल लाईन आहे. एवढ्या ड्रॉइंगसाठी डायमेन्शन घेऊन टाकू. तर मोठा जो डायमीटर दिलेला आहे तर तो आहे 65 चा. 65 चा डायमीटर देऊ आणि हा 47 चा दिलेला आहे. स्मार्ट डायमेन्शन सिलेक्ट करायचं. या लाईन पासून या लाईन पर्यंत 65 डिवाइड बाय 2 करायचं आणि एंटर दाबू. त्यानंतर मग या लाईन पासून ह्या लाईन पर्यंत 47 बाय 2, 47 चा डायमीटर दिलेला आहे. 47 बाय 2 केलं. या पॉइंट पासून इथपर्यंत हाईट दिलेली आहे 16 ची आणि ही लाईन त्याच्या आतमध्येच आहे 2 mm ची. या पॉइंट पासून या लाईन पर्यंत हे डायमेन्शन आहे 16 चं आणि ही जी लाईन आहे ही दिलेली आहे 2 mm ची. आता हा जो डायमीटर दिलेला आहे हा कितीचा आहे, 60 चा डायमीटर आहे. तर हा डायमेन्शन झालं इथून इथपर्यंत 30 चं. 30 एंटर करायचं. त्यानंतर मग हॉरिझॉन्टल लाईन आहे. ओके. हे सध्या आपण नंतर ड्रॉ करू. हा जो स्क्वेअर पोर्शन आहे इथून डायरेक्ट हॉरिझॉन्टल ड्रॉ करू आणि मग व्हर्टिकल ड्रॉ करू. एल इथून हॉरिझॉन्टल, त्याच्यानंतर मग व्हर्टिकल. ही व्हर्टिकल ड्रॉ केली. ओके. त्याच्यानंतर मग परत इथे काय दिलेली आहे, स्टेप आहे 4 mm वरती. सध्या तर इथे मी इथपर्यंत लाईन ड्रॉ करतो. ओके. परत एकदा बघा, इथून 4 mm ची स्टेप आहे. तर इथून हा एवढा पोर्शन असा फक्त नेट लाईन ड्रॉ करा. व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल सिम्बॉल आला पाहिजे. इथे हॉरिझॉन्टल, इथे व्हर्टिकल. इन्क्लाइन वगैरे लाईन ड्रॉ नको. हा, येलो कलर आला की ड्रॉ हे करायचं, सोडून द्यायचं. तर ही त्यांनी हाईट दिलेली आहे 4 mm ची. 4 एंटर केलं.
त्यानंतर मग हा जो डायमीटर आहे हा 50चा दिलेला आहे, ओके, आणि 49.6 असे दोन डायमीटर आहेत. या लाईन पासून या लाईन पर्यंत हा 50चा डायमीटर, 25 ची रेडियस, आणि हा 49.6 आहे. तर 49.6 डिवाइड बाय 2 केला. आता मेन आपलं स्केच काय झालं पाहिजे, ब्लॅक झालं पाहिजे, ब्लॅक पण झालं पाहिजे आणि क्लोज पण झालं पाहिजे. इथे खाली अजून एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करून देऊ, ऍक्सिस. आता टोटल हाईट किती दिलेली आहे, 56 ची दिलेली आहे. इथून इथपर्यंत खालपर्यंत 56 ची हाईट आहे. 56 या लाईन पासून या लाईन पर्यंत 56 एंटर केलं. त्यानंतर मग आतला जो डायमीटर दिलेला आहे तो 38 चा आहे. चॅम्फर वगैरे नंतर देऊ शकतो आपण. या पॉइंट वरती क्लिक करायचं. इथून त्यांनी इथे क्लिक केला आणि इथे हा इन्क्लाइन पोर्शन. हा क्लोज प्रोफाईल झाली. मेन इम्पॉर्टंट आपलं क्लोज झालं पाहिजे स्केच. हा डायमीटर दिलेला आहे 38 चा, 38 डिवाइड बाय 2 रेडियस द्यायची. इथून या खालच्या पॉइंट पासून डायरेक्ट व्हर्टिकल ड्रॉ केली आणि हा पॉइंट आणि हा पॉइंट जो होता 47 चा तो डायरेक्ट जॉईन केला. ठीक, आता आपला अँगल राहिलेला 120 चा, तर हाफ अँगल असेल 60 डिग्रीचा. इथून इथे रॅन्डम लाईन ड्रॉ केली आणि इथून हा डायरेक्टली या पॉइंटला जॉईन केला. हा अँगल दिलेला आहे 60 डिग्रीचा, 60 एंटर केलं. कळलं? टोटल 120 चा दिलेला आहे. अँगल किती आहे 120 चा. ओके, तर हा आपण अँगल दिला 30 डिग्रीचा. ओके, तर आपलं स्केच क्लोज झालेलं आहे. सगळे डायमेन्शन लॉक झालेले आहे. ओके, म्हणजे ब्लॅक झालेलं म्हणजे स्केच आपलं बरोबर आहे पूर्णपणे. ओके, कुठलेच डायमेन्शन आता एक्स्ट्रा द्यायचे. टोटल पॉइंट 24.8 अलीकडची ही वाली छोटी नाही सर, ते आलं अलीकडची ही वाली ही लाईन डायमीटर इथून किती डायमीटर किती दिलेला आहे 38 हा डायमीटर किती आहे 38 चा डायमीटर टाकू. 38 वर आपण सेंटर लाईन पासून 38 वर घेतली. ठीक आहे, जेवढे डायमेन्शन दिले तेवढे फक्त मी देत गेलोय. ओके, त्याचा रेफरन्स व्हिडिओ पाठवून तेव्हा परत एकदा नीट साइड बाय साइड बघून घे. ओके, डायमेन्शन सगळे दिलेले आहेत, एक्स्ट्रा काय डायमेन्शन मी दिलेले आहेत. आता हे ड्रॉ केलं की इथे एक्झिट करायचं. एक्झिट स्केच केलं, इथे फीचर्स मध्ये जायचं आणि इथे रिव्हॉल्वचं ऑप्शन, रिव्हॉल्व सिलेक्ट केलं. रिव्हॉल्व सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथे ऍक्सिस विचारेल, ऍक्सिस ऑफ रिव्हॉल्युशन. तर इथे ही ऍक्सिस घेतली, व्हर्टिकल ऍक्सिस घ्यायची, त्याच्या अलॉंग रिव्हॉल्व झालं. 360 चा अँगल दिलेला आहे. ओके, तुम्ही अँगल समजा 180 वगैरे दिला तर ते 360 जेवढं सेक्शन पाहिजे तेवढं सेक्शन असेल तर 180 वगैरे टाकू शकतो. आता टोटल असल्यामुळे आपण 360 ने रिव्हॉल्व केलं. ओके, टॉप व्ह्यू मध्ये पूर्ण सर्कल दिसतो. तर हा मी एवढा ड्रॉ केला. ओके, आता राहिलं काय पोर्शन, तर हा चॅम्फर राहिलेला आहे 0.5 चा, 1 चा चॅम्फर राहिलेला आहे, ही फिलेट राहिलेली आहे 3 ची. ओके, आणि हा जो डी पोर्शन इथे डिटेलिंग मध्ये दाखवलेला आहे 1 चा. ओके, तर हा आपण ड्रॉ करायला घेऊ आधी. तर त्याने काय केलेलं आहे, ग्रू केलेला आहे. आतल्या साईडला हा ग्रू आहे. तर मी फ्रंट प्लेन घेईन, स्केच मध्ये जाईल. ओके, इथे ऑप्शन आहे कट सेक्शन व्ह्यूचा, सेक्शन व्ह्यू आपण ऑन करू.
ओके इथे ओके करा, म्हणजे आपल्याला असं क्रॉस सेक्शन दिसेल. तर पहिले सेंटर लाईन ड्रॉ करून घेऊ. सेंटर लाईन वर्टिकल इनफायनाइट या ओरिजिन वरती ड्रॉ केली. आता इथे मी हा जो रेक्टँगल दिलेला आहे तसा ड्रॉ करून घेतो. सध्या आता मी रॅन्डम घेतलं. जोपर्यंत ब्लॅक होत नाही तोपर्यंत आपलं स्केच बरोबर नाही. या अपोजिट लाईन काय असणार आहेत, पॅरलल असतील एकमेकांना. सेम या लाईन एकमेकांना काय असतील, पॅरलल असतील. ओके, आणि एकमेकांना परपेंडिक्युलर पण आहे. एक परपेंडिक्युलर दिला म्हणजे सगळेच परपेंडिक्युलर झाले. ओके, मध्ये द्यायचं असेल तर अँगल तुम्ही देऊ शकता. आता इथे त्यांनी डायमेन्शन्स काय दिलेले आहेत, हा जर का पार्ट कन्सिडर केला, इथून ही लाईन आणि इथून ही लाईन. ओके, तर जे इंटरसेक्शन सेंटर पॉइंट जो आहे तो याच्या इकडे येते. ओके, सेंटरला येतो. तर पहिला ते डायमेन्शन देऊन टाकू 1 1 चं. हे डायमेन्शन त्यांनी किती दिलेलं आहे, 1 चं दिलेलं आहे. 1 एंटर केला. सेम हे डायमेन्शन त्यांनी 1 चं दिलेलं आहे. 1 आडवं डायमेन्शन आहे. 1 एंटर. ओके, आता आपल्याला त्याची पोझिशन लॉक करायची. तर इथे मी काय करतो, सेंटर लाईन ड्रॉ करतो. ती सेंटर लाईनचा त्यांनी अँगल जो आहे तो 45 डिग्री घ्यायचा. दोन्हीकडे ते सिमेट्री घेऊन जाईल. 45 एंटर करायचा. हा पॉइंट आपल्याला लॉक करावा लागेल. ओके, स्मार्ट डायमेन्शननी हा 50 चा डायमीटर दिला होता, 25 ची रेडियस येईल. झालं ब्लॅक. आता हे जे आहे हे सिमेट्रिक आहे. ही लाईन कंट्रोल दाबून ही लाईन शेवटी ऍक्सिस सिलेक्ट करायचं आणि इथे सिमेट्रिकचं ऑप्शन, सिमेट्रिक वरती क्लिक केलं. दोन्हीकडे हाफ हाफ झालं. इकडे 0.5, इकडच्या साईडला 0.2. त्याच्यानंतर मग ह्याचा जो सेंटर असणार आहे तो सेंटर बरोबर आपण इथे कन्सिडर करू. हा जो पॉइंट असेल तिथे पॉइंट घेऊ. हा पॉइंट या पॉइंट वरती कोइन्साइड करून टाकायचं. कंट्रोल दाबून कोइन्साइड करू. ओके, तर त्याने ते असं दिलेलं आहे. आता हे ड्रॉ झालं, ही आपली ऍक्सिस झाली. त्या ऍक्सिसच्या लावून आपण कट करणं. ओके, ग्रो करायचं आपल्याला. स्केच सिलेक्ट करायचं. इथे ऑप्शन आहे रिव्हॉल्व कटचा. रिव्हॉल्व कट मटेरियल कट होईल त्या ऍक्सिसच्या. ऍक्सिस ऑफ रिव्होल्युशन हे घ्यायचे. इथे ओके द्या. तर हा असा पोर्शन कट झालेला आहे. कळलं? सर आता आपण फिलेट देऊन टाकू. वरची फिलेट आहे 3 mm ची. किंवा फिलेट नंतर दिली तरी चालेल. पहिला आधी हा जो कट पोर्शन आहे हा ड्रॉ करून घेऊ. आता हा 10.5 चा जर का सर्कल बघितला तर त्यांनी काय केलेलं आहे, थ्रू आउट कट केलेलं आहे. इथून वरतून खालपर्यंत गेलेला आहे. तर तो आधी ड्रॉ करू. अक्षय पाटील मेसेज करणार 15-20 मिनिटांनी स्टार्ट करू. 10 मिनिटं. वरचा फेस घेतला, स्केच मध्ये गेलो. ओके, टॉप प्लेन सिलेक्ट केली कसं, टॉप फेस घेतला. इथं बघा, टॉप फेस घ्यायचा. स्केच मध्ये इथे सेंटर लाईनचा ऑप्शन आहे.
एक रॅन्डम ऍक्सिस टाकली, एक हॉरिझॉन्टल ऍक्सिस टाकली. ओके, हॉरिझॉन्टल ऍक्सिस ओरिजिनला कोइन्साइड झाली पाहिजे. आता त्यांनी अँगल कितीचा दिलेला इकडे 30 डिग्रीचा. स्मार्ट डायमेन्शननी या दोघातला आधी अँगल लिहून टाकू. 30 एंटर केलं. त्याच्यानंतर मग हा जो सर्कल आहे तो सर्कल त्या ऍक्सिस वरती आहे, 30 डिग्रीच्या ऍक्सिस वरती. कितीचा सेंटर पॉइंट आहे, पीसीडी किती दिलेला 39.5 चा दिलेला आहे आणि 10.5 चा सर्कल आहे. तर 10.5 चा आपण सर्कल ड्रॉ करू. रॅन्डम मी ड्रॉ करतो या ऍक्सिस वरती 10.5 एंटर. स्मार्ट डायमेन्शननी हा डायमीटर लॉक करून टाकू. 21 चा डायमीटर आला. आणि पीसीडी कितीचा होता 39.5 चा. तुम्ही एक सर्कल ड्रॉ करू शकता किंवा या ऍक्सिसला डायमेन्शन दिलं तरी चालेल. 39.5 रेडियस आहे. कळलं? हा जरी की तुम्ही सर्कल जरी ड्रॉ केला डॉटेड वाला, कॉन्सेंट्रिक असं जरी ड्रॉ केलं तरी चालेल. कळलं? हा असा 39.5 चा सर्कल आहे, त्यावरती 10.5 चा सर्कल. ओके, आता 10.5 चा आपल्याला कट करायचा आहे. तर जे एक्स्ट्रा सर्कल घेतला तो डॉटेड मध्ये टाकायचा फॉर कन्स्ट्रक्शन मध्ये. एक्झिट करायचं आणि हे स्केच आपण काय करणार, एक्सट्रूड कट करणार. इथे एक्सट्रूड कटचं ऑप्शन आहे, थ्रू वॉल करून टाकायचं. कळलं? त्याच्यानंतर मग आता इकडचा हा जो सर्कल, हा असा पोर्शन दिलेला आहे. ओके, त्याची हाईट बघा किती दिलेली आहे, तर खालून 5 mm सोडायचं. ओके, म्हणजे ही 16ची जी हाईट आहे, 16च्या हाईट मधनं खालून 5 mm सोडलं म्हणजे वरतून फक्त 11 mm पर्यंत कट करायचं. म्हणजे हा जो शेप दिलेला आहे तो आपण ड्रॉ करायला घेऊ. सेम परत मी वरचा टॉप फेस घेतो. सेकंड रो मध्ये सेकंड ऑप्शन आहे स्केचचा. सेंटर लाईन घ्यायची. सर्कल एक ड्रॉ करू. रॅन्डम ड्रॉ केला त्या ऍक्सिस होती. त्याच्यानंतर मग इथून एक सर्कल ड्रॉ करतो मी. प्रोफाईल आपल्याला नेहमी क्लोज काढायची. तर क्लोज प्रोफाईल फक्त लक्षात ठेवायची कशी येणार आहे हे सांगतो मी काय आहे. हे दोन्ही सर्कल मी काय करतो, टँजंट करतो. आता हा जर का सर्कल बघितला तर हा सर्कल कितीचा दिलेला इथे 10.5 चा. याला सिलेक्ट केला. 10.5 म्हणजे 21 होता. 21 आला. त्यानंतर मग इथे जर का बघितलं तुम्ही, हा जो सर्कल आहे मी ह्या सेंटर पॉइंट पासून ड्रॉ केला, तो सर्कल ह्या सर्कलला टँजंट आहे. दिसतोय? म्हणजे हा जो सर्कल आहे त्याला आपल्याला काय करायला लागेल, टँजंट काढायला लागेल. दोन्ही सर्कल सिलेक्ट करायचे, इथे टँजंटचा ऑप्शन झालं ब्लॅक. कळलं? आता आपल्याला क्लोज प्रोफाईल ड्रॉ करायची आहे. तर मी हा सर्कल परत एक रेफरन्सला घेतो. इथे ऑप्शन आहे कन्वर्ट एंटिटीजचा, म्हणजे परत ड्रॉ करायची गरज नाही लागली, ऑटोमॅटिकली ड्रॉ झाला कन्वर्ट एंटिटीज. ओके, बाहेरनं स्केच क्लोज करायचंय. तर इथे स्केच आपल्याला क्लोज कसं ड्रॉ करायचं हे फक्त लक्षात ठेवायचं. इथून आता जो सर्कल आपण पेपरसाठी घेतला तो अंदाज घेतला का? सगळे प्रॉपर डायमेन्शन्स मी दिलेले आहे. एकदा ते ट्रिम करून बघू, मग सांगतो काय. हे झालं आपलं क्लोज स्केच. ओके, आता त्यांनी काय दिलेलं आहे, हा सर्कलचा रेडियस दिलेला आहे 10.5 चा. ओके, त्यानंतर मग इकडे हा जो सर्कल आहे, हा सर्कल कुठला आहे तर ह्या सर्कलला टँजंट आहे.
हा सर्कल कितीचा ड्रॉ केला आपण 10.5 चा ड्रॉ केला होता आणि तो कट केला बरोबर. हा 10.5 चा ड्रॉ केला होता आणि तो कट केला आधी. ओके, त्या सर्कलला हा जो सर्कल आहे हा सर्कल कुठून गेलाय या सेंटर पॉइंट पासून गेलेला आहे. तो सर्कल ह्या सर्कलला टँजंट केला, तो सर्कल ह्या पण सर्कलला टँजंट केला. आता आपल्याला हे स्केच कट करायचं आहे. स्केच कट करण्यासाठी मी अशी प्रोफाईल ड्रॉ केली. म्हणजे हा सर्कल आपण ड्रॉ केला, हा सर्कल या सेंटर पॉइंट मधनं पास होतोय, याला टँजंट आहे. ओके, आणि आपल्याला क्लोज करायचं त्यामुळे बाहेरनं तुम्ही कितीही ड्रॉ करा, इकडे काय मटेरियल नाहीये. कळतंय? हे तुम्ही किती डायमेन्शन द्या त्याला फरक नाही पडणार. तुम्ही 21 द्या, 20 द्या, हे ऑटोमॅटिक ब्लॉक होणार. फक्त याला क्लोज ठेवून देऊ. ठीक आहे, हे बाहेर इथपर्यंत जरी आतमध्ये जरी नेलं तरी फरक नाही पडणार, बाहेर जरी नेलं तरी फरक नाही पडणार. आपल्याला इथून हा सर्कल दिलेला होता 10.5 चा, हा सर्कल या सर्कलला टँजंट आहे. ओके, आणि इथून ही अशी स्केच क्लोज केली. आता हे स्केच आपण काय करणार, कट करणार. एक्झिट करतो मी, एक्सट्रूड कट करायचं. कटची हाईट किती दिली होती 11 ची, इथे ब्लाइंड मध्ये व्हॅल्यू टाकली 11 ची आणि इथे ओके केलं. कळलं? राहिला फक्त फिलेट चॅम्फर राहिलेला आहे. रेडियस 3 ची फिलेट आहे. इथे फीचर्स मध्ये इथे हा फिलेटचा ऑप्शन आहे. फिलेट सिलेक्ट करायचं, ही सिलेक्ट करायची आणि 3 ची फिलेट देतो. 3 एंटर केला. इथे ही फिलेट आली. त्याच्यानंतर मग चॅम्फर कितीचं दिलेलं त्याने 1चं आणि 0.5चं. आतल्या साईडला 1चं चॅम्फर आहे आणि बाहेरच्या साईडला 0.5चं. ते हा चॅम्फरचा ऑप्शन आहे. ही जी आतली आहे, आतल्याला होता 1चं चॅम्फर, सिलेक्ट करायचं आणि ते डिस्टन्स टाकायचं 1 एंटर. आणि अँगल कितीचा आहे 45 डिग्री. आणि परत चॅम्फर सिलेक्ट करायचं, फिलेटच्या खाली चॅम्फर आहे, बाहेरच्या एजला कितीचा आहे 0.5चा. इथे फेस सिलेक्ट झालाय, आपल्याला एज सिलेक्ट करायचं. एजला इथे 1च्या जागी 0.5 आणि अँगल 45 डिग्री. इथे ओके केलं. कळलं? तर असं ड्रॉ केलं आपण.